ठरलं तर मग या मालिकेच्या 26 एप्रिलच्या प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता प्रोमोच्या सुरुवातीला आपण पाहतो की आदिराज अत्यंत थंड डोक्याने प्रियाला आपल्या जाळ्यात ओढतोय. तो तिला म्हणतो, तुझ्यासाठी मी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे प्रिया. खात्री करून घेण्यासाठी तुझा फोन चेक कर. मी आत्ताच तुझ्या अकाउंटवर 5 लाख रुपये ट्रान्स्फर केले आहेत. प्रिया आश्चर्याने तिचा फोन पाहते आणि तिचे डोळे विस्फारतात. खरंच तिच्या खात्यात पैसे जमा झालेले असतात. पण तिलाही माहीत नसतं की आदिराज तिच्याशी होणारे प्रत्येक संभाषण गुपचूप रेकॉर्ड करतोय. एकीकडे पैशांच्या मोहापायी प्रिया अडकतेय, तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन आता आक्रमक झाले आहेत. दुसरीकडे सायली आत्मविश्वासाने अर्जुनला म्हणते, आता आपल्याकडे प्रियाविरुद्ध पुरेसे पुरावे गोळा झाले आहेत. आता वेळ आली आहे की आपण हे सत्य हळूहळू घरच्यांसमोर आणलं पाहिजे. कथानकात खरा ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा सायली किचनमध्ये तिचा फोन चार्जिंगला लावून बाहेर जाते. तिथे आधीच हजर असलेली प्रिया सायलीच्या फोनवर सँडी, प्रियाचा जुना बॉयफ्रेंड, असं नाव वाचते. घाबरलेली प्रिया कोणाशीही न बोलता तो फोन उचलते. पलीकडून सँडी काहीही न विचारता थेट बोलायला सुरुवात करतो. पुराव्यांसाठी तुम्ही मघाशी फोन केला होता ना? मी तुम्हाला प्रियाविरुद्धचे सगळे पुरावे द्यायला तयार आहे. तिच्या अफेअर्सबद्दलची सगळी गुपितं आता माझ्या हातात लागली आहेत आणि मी ती तुम्हाला लवकरच पाठवतो. सँडीचंही बोलणं ऐकताच प्रियाच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. माझ्या अफेअरचे पुरावे, असं म्हणत ती भीतीने गारठून जाते. आता सँडी सायलीला ते पुरावे देणार का? प्रियाची ही गुपितं सर्वांसमोर येणार का? पुढील भागात पाहायला विसरू नका.